22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेने हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरलेला आहे. महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील जैवविविधतेचे संवर्धन आणि जलस्रोतांचं संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या शहरी आणि निमशहरी भागातील जलस्रोत, घरगुती कचरा, सांडपाणी, पोषक तत्वांचे अतिप्रमाण तसेच सेंद्रिय प्रदूषकांमुळे मोठ्या प्रमाणावरती दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवरती प्रदूषित जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी फायर टो मेडिशन अर्थात वनस्पतींच्या साहाय्याने पाणी शुद्ध करण्याची पद्धत प्रभावी, शाश्वत आणि किफायतशीरपणे उपाय म्हणून पुढे येत असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जलस्रोत पुनरुज्जीवन मोहिमेला हातभार लावण्यासाठी सोसायटी जनरल CSR निधीतून आणि त्यांच्या सहयोगी स्वयंसेवी संस्था भागीरथ यांच्या माध्यमातून मासुंदा तलाव फ्लोटिंग वेटलँड्स म्हणजेच तरंगती वनस्पती बेटे उभारण्यात आलेली आहेत. यासाठी कॅनना इंडिका या वनस्पतीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॉस्केड एअरटेल्स आणि सबमर्सिबल मिक्सर्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीमुळे मासुंदा तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास, तलावाचं सुशोभीकरणास तसेच जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.